मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आजचा 9वा दिवस। आज सकाळी सरकारमार्फत शिष्टमंडळ चर्चेसाठी जरांगे असलेल्या अंतरवली सराटी इथं जाणार असल्याचं सांगण्यात आले। काल सर्वपक्षीय बैठक पार पडल्यानंतर चर्चेसाठी आता हे शिष्टमंडळ जाणार असून त्यांच्यासोबत एक बंद लिफाफा सुद्धा जरांगेंना देण्यात येणार आहे असं सांगण्यात येत आहे। सरकारच्या बैठकांचं सत्र, आरोप प्रत्यारोप, हिंसाचाराच्या झालेल्या घटना आणि जरांगे पाटलांच्या सरसकट मागण्यांना मंजूर करण्याबाबतची सरकारची असमर्थता, या सगळ्या घडामोडींचा रिझल्ट म्हणजे उपोषणाचा आज 9वा दिवस उजाडला तरी सुद्धा त्यातनं मार्ग निघत नाहीये। आताही हे शिष्टमंडळ जाईल, मनोज जरांगेंशी चर्चा करेल, पण मार्ग निघेल की नाही हे ठामपणे सांगता येत नाही। त्याचं कारण म्हणजे सरसकट कुणबी प्रमाणपत्र ही जरांगे पाटलांची प्रमुख मागणी आहे। तर अशा प्रकारे कुणबी प्रमाणपत्र द्यायची असतील तर ती कोर्टात टिकली पाहिजेत असं सरकारचं म्हणणं आहे। पण फक्त इतक्या कारणांमुळेच उपोषण मिटवणं सरकारला अवघड जातंय का? तर नाही। गेल्या 9 दिवसांमध्ये सरकारसमोर 3 प्रमुख प्रश्न निर्माण झालेत, ज्यामुळे जरांगे पाटलांचं उपोषण मिटवणं सरकारला अवघड जाताना दिसतंय। नेमके काय आहेत हे प्रश्न पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू। उपोषण मिटवण्यासाठी सरकारसमोर असलेला सगळ्यात पहिला प्रश्न निर्माण होतोय तो म्हणजे ठाम मध्यस्थी तयार करण्याचा। केंद्रातलं अण्णा हजारेंचं आंदोलन तुम्ही आठवा। अण्णा हजारेंनी रामलीला मैदानावर उपोषणाला बसून सरकारला चांगलंच धारेवर धरत अडचणीत आणलं होतं। तत्कालीन काँग्रेस सरकारसमोर सुद्धा हे आंदोलन कसं मिटवायचं हा मोठा प्रश्न होता। मग अशावेळी शरद पवारांच्या सल्ल्याने आणि आग्रहाने ही जबाबदारी देण्यात आली ती विलासराव देशमुख यांच्याकडे। विलासराव देशमुख हे अण्णा हजारेंचं उपोषण मिटवण्यासाठी प्रसिद्ध होते। त्यांच्या प्रयत्नांना यश देखील आलं होतं। सध्याच्या आंदोलनात भाजपचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे गिरीश महाजन हे मैदानात उतरलेले। चर्चेतनं मार्ग काढण्याची जबाबदारी त्यांच्याकडे सरकारकडून देण्यात आलेली। जरांगे पाटलांच्या पहिल्या उपोषणावेळी गिरीश महाजन हे मार्ग काढत होते, पण त्याच वेळी एकनाथ शिंदेच्या गटाच्या वतीने अर्जुन खोतकर सुद्धा मध्यस्थी करायला लागले। अखेर शिंदेच्या उपस्थितीत पहिलं उपोषण मिटवण्यातही आलं, पण याच वेळी 30 दिवसांची मागितलेली मुदतच जरांगे पाटलांच्या सध्याच्या दुसऱ्या टप्प्यातल्या उपोषणाचा आणि आंदोलन पेटवण्याचं प्रमुख कारण बनली। अर्थात जरांगेंसोबत चर्चेतनं मार्ग काढत असताना सरकारच्या वतीने शक्य होतील तीच आश्वासनं देणं गरजेचं होतं। सध्याच्या उपोषणात सरकारच्या वतीनं कोणताही नेता जरांगे पाटलांच्या व्यासपीठावर जाण्याचं धाडस करत नाहीये। आता सरकारने जे शिष्टमंडळ जाहीर केलंय त्यामध्ये सुद्धा भुमरे, सावे, धनंजय मुंडे, उदय सामंत अशा नेत्यांचाच भरणा अधिक आहे। दुसरीकडे बच्चू कडू सारखे नेते सुद्धा अंतरवली सराटीत ठाण मांडून बसलेत। थोडक्यात एक मध्यस्थी तयार करणं आणि त्याने विश्वास दोन्ही बाजूंमध्ये निर्माण करणं आणि त्यातूनही मार्ग काढणं, या गोष्टी सध्या या उपोषणाच्या बाबतीत घडताना दिसत नाहीयेत। पर्यायाने चर्चाच होत नसल्यानं, त्यातनं मार्गच निघत नसल्यानं उपोषण मिटवण्याचे मार्ग सध्या बंद होताना दिसतायत। मनोज जरांगेंचं उपोषण मिटवण्यासाठी निर्माण झालेला सरकारसमोरचा दुसरा जटिल प्रश्न म्हणजे आंदोलनातला राजकीय हस्तक्षेप। काल सरकारच्या वतीनं मुंबईमध्ये सर्वपक्षीय बैठक घेण्याचा प्रयत्न करण्यात आला, पण सरकारचा हाच प्रयत्न सुद्धा फोल ठरला असं म्हणावं लागतं। कारण डेंग्यूच्या निमित्ताने अजित पवार या बैठकीला उपस्थितच नव्हते। उद्धव ठाकरेंना निमंत्रण न देण्याचा निर्णय सरकारमार्फत घेण्यात आला। पर्यायाने ही सर्व पक्ष प्रमुखांची बैठक होती असं म्हणताच येत नाही। हीच गोष्ट जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या पहिल्या दिवसापासून सुद्धा घडताना दिसून येते। लाठीमार झाल्यानंतर फडणवीस टार्गेट झाले, त्यानंतर ते ओबीसी आंदोलकांच्या व्यासपीठावर गेले, मात्र अंतरवली सराटीत ते आलेच नाहीत। अजित पवारांनी आजपर्यंत ठामपणे भूमिका घेतलेली नाहीये, ते जरांगेंना भेटलेले नाहीये। तर उद्धव ठाकरे गट केंद्राच्या हस्तक्षेपाची मागणी लावून धरतोय। जरांगे पाटलांच्या मागणीमुळे ओबीसी समाज नाराज झाला तर मतदानाची गणितं बिघडतील, याच पद्धतीने या मागणीकडे पाहिलं जाते। अर्थात राजकारण सोडून प्रश्न सोडवण्याची तयारी सध्या तरी सरकारची नाहीये। त्याचं कारण म्हणजे येऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुका। या निवडणुकांच्या निमित्ताने शिंदे, फडणवीस व अजित पवार हे तिन्ही सत्ताधारी पक्ष आपापल्या वोट बँकेचा विचार करूनच निर्णय घेताना दिसतायत। साहजिकच राजकीय हस्तक्षेप दूर करणं आता अशक्य झालंय। जरांगे पाटलांच्या मागण्यांबाबत जो काही निर्णय होईल तो निर्णय घेताना राजकीय बेरीज ही विचारात घेतली जाईल आणि हीच बेरीज तिन्ही पक्षांना परवडणारी असेल। अर्थात तिन्ही पक्षांना परवडणारी बेरीज करणं हे अशक्य असल्यानेच जरांगे पाटलांचं उपोषण मिटवणं सरकारला शक्य होत नाहीये। जरांगेंचं उपोषण मिटवण्यासाठी सरकारसमोर निर्माण झालेला तिसरा प्रश्न म्हणजे नियंत्रणाच्या बाहेर गेलेलं आंदोलन। आंदोलन नियंत्रणाबाहेर गेलंय ही वस्तुस्थिती दोन्ही बाजूंनी मान्य करणं गरजेचं ठरतंय। आमदारांच्या घरांवर हल्ले करून ते आमदारांची घरं जाळण्यात आली, कार्यालय जाळण्यात आली। दिव्य मराठीने दिलेल्या आजच्या बातमीनुसार संदीप क्षीरसागर यांच्या घरावर जो हल्ला झाला त्यामध्ये तब्बल 30% तरुण हे बिगर मराठा होते।
या निमित्ताने आंदोलनाला हिंसाचाराचं गालबोट देखील लागलंय. दुसरीकडे मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात आरक्षणाच्या मागणीवरून आत्महत्येचं प्रमाण वाढतंय. जरांगे पाटलांनी ज्या शिस्तीने हे आंदोलन पूर्णत्वास घेऊन जाण्याचं आवाहन हे मराठा समाजासमोर केलं होतं ते आता घडताना दिसून येत नाहीये. दुसरीकडे अशी विघातक कृत्य मराठा आंदोलकांनी केलेली नाहीयेत असा दावा जरांगे पाटलांनी केलाय. थोडक्यात हिंसाचार होऊ न देणं ही आंदोलनकर्ते आणि सरकार या दोन्ही घटकांची जबाबदारी असताना ती मार्गी लागताना दिसून आलेली नाहीये. आता या गोष्टींचं मूळ कारण काय तर सरकारमार्फत धरसोड वृत्तीनं अनेक निर्णय घेण्यात आले. एकतर लाठी हल्ल्यामुळे आंदोलन चिघळलं गेलं, त्यानंतर 1 महिन्यांचं आवाक्यात नसणारं आश्वासन हे सरकारमार्फत देण्यात आलं. मंत्रिमंडळाची बैठक ते शिंदे समिती इथनं सुद्धा कोणताही ठोस निर्णय सरकारला घेताच आला नाही आणि या सगळ्या घडामोडीत 2 महिन्यांचा काळ गेला. या 2 महिन्यांमध्ये आंदोलनाची धग कमी होण्यापेक्षा ती वाढतच गेलीय. दरम्यानच्या काळात आंदोलकांवरील गुन्हे सुद्धा मागे घेण्यात आलेले नाहीयेत. या काळात दिलेली आश्वासनं सरकारने पार पाडली असती तर अजून एका आश्वासनानंतर जरांगे पाटलांकडून उपोषण मागे घेण्याचं आवाहन सरकारला करता आलं असतं. मात्र पूर्वीच्याच आश्वासनांची पूर्तता होऊ न शकल्यानं मनोज जरांगे पाटील आपल्या मूळ मागणीवरती अधिक ठाम होताना दिसतात. त्यामुळेच मागणी मान्य झाल्याशिवाय आपलं उपोषण मागे घेतलं जाणार नाही अशी ठाम भूमिका आजही त्यांनी घेतलेली दिसतेय. आता या सगळ्याचा मतितार्थ काय तर योग्य मध्यस्थी नसणं, समन्वय नसणं, विचार करून आश्वासनं न देणं, दिलेली आश्वासनं पूर्ण न करणं, तिन्ही पक्षात या सगळ्या संदर्भात समन्वयच न होणं, अशा अनेक गोष्टींमुळे जरांगे पाटलांचं वाढत चाललेलं उपोषण मिटवणं सरकारला अडचणीचं आणि अशक्य ठरताना दिसून येतंय. तुम्हाला काय वाटतं? खरंच सरकारला जरांगेंचं उपोषण मिटवणं शक्य होईल का? जरांगेंच्या मागण्या सरकार पूर्ण करू शकेल का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.